चाकणकर जर धुतल्या तांदळाच्या असतील तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट करावी अशी मागणी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन सगळी उत्तरं द्यावीत असं अंधारे म्हणतायत। नोटीस आली नव्हती मग पोलिसांना कशाला भेटायला गेला होतात असा सवाल प्रतिभा चाकणकरांना सुषमा अंधारे यांनी विचारलाय। शिवाय मंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही उद्देशून काही सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेले आहेत। तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीनबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल एफआयआर व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? खरात प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केलेत आणि या अंधारेंच्या आरोपांवर आमदार दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। एसआयटी आणि ईडी या दोन्ही यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे, मात्र प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं योग्य नाही असं केसरकर म्हणतात। 16-17 तारखेला खरातला अटक झाली, त्याच्या 1-2 दिवस आधी एसआयटी स्थापन झाली होती। या अटकेच्या नंतर साधारणतः 18 तारखेपासून आम्ही सातत्यानं या विषयातले अनेक कंगोरे लोकांपुढे आणि एकूण माध्यमांपुढे आणायचा प्रयत्न केला। आज 16 तारीख आहे, म्हणजे या घटनेला तब्बल 1 महिना पूर्ण होत आहे। मात्र या 1 महिन्यामध्ये पोलिसांपेक्षा अधिक काम माध्यमं आणि आमच्यासारख्या अनेकांनी केलं। या संदर्भात एसआयटी आणि ईडी दोघांची चौकशी चालू आहे। कुठे चुकून जरी नाव मिळालं तरी त्या व्यक्तीला बोलवलं जातं। शेवटी कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं हे योग्य नाही असं मला वाटतं। एसआयटीला आणि ईडीला त्यांचं काम करून देणं, जिथं जिथं त्यांना कोणाची नोंद मिळते त्याला त्यांनी चांगल्या चांगल्या लोकांना बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे माहिती घेण्यामध्ये काहीही चुकीचं नाही। आणि काही संबंध नसताना विनाकारण आमची नावं घेणं, केवळ आमची ओळख आहे म्हणून, हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।